मुंबई हायकोर्टात सदावर्तेंनी जनहित याचिका दाखल केलेली आहे। अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाविरोधात ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे। आंदोलनामुळे 74,000 बालकं कुपोषित झाल्याचा दावा या याचिकेतून सदावर्तेंनी केलेला आहे। लसीकरण रखडल्याचा, गर्भवती महिलांचे हाल झाल्याचाही दावा या याचिकेतून करण्यात आला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून अंगणवाडी सेविकांचं हे आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनामुळे 74,000 बालकांवर परिणाम झाल्याचा आरोप सदावर्तेंनी केलेला आहे। याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत आहेत। पंकज, सदावर्तेंनी अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाविरोधात ही जनहित याचिका दाखल केलेली आहे। नेमके काय आरोप केलेले आहेत, काय दावे केलेले आहेत? गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून अंगणवाडी सेविकांचं जे आंदोलन सुरू आहे त्याच्यामुळे 74,000 बालकं महाराष्ट्रामध्ये कुपोषित झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी त्या याचिकेमध्ये केलेला आहे। अंगणवाडी सेविका आंदोलनाच्या पवित्र्यात असल्यामुळे या बालकांना योग्य पद्धतीनं त्यांचा पोषण आहार मिळाला नाही, गर्भवती महिलांना पोषण आहार मिळाला नाही, त्यातून या काळात जन्माला आलेली बालकंही कुपोषित आहे। त्यामुळे 74,000 बालकं कुपोषित असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे या काळामध्ये आणि त्याची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी गुणरत्न सदावर्ते यांनी केलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला उद्धव ठाकरे सुद्धा तिथे गेले होते, त्याच्यावरून आरोप प्रत्यारोप झाले। मात्र गुणरत्न सदावर्ते यांनी या कुपोषित बालकांचा मुद्दा उपस्थित करून एक नक्कीच गंभीर विषयाला जे आहे ती वाचा फोडली असं म्हणावं लागेल। मात्र आता हे कुपोषित बालकांचं प्रमाण आधी काय होतं, आंदोलन काळात किती झालं, या सगळ्याची माहिती घेतल्यानंतर जी आहे ती या बाबतीमध्ये प्रतिक्रिया सरकारकडून आणि कोर्टामध्ये काय होतं ते बघावं लागेल। धन्यवाद पंकज, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। Thank you.